नमस्कार मित्रांनो, कधी-कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीची इतकी खूप आठवण येते, पण आपण त्या व्यक्तीला विसरू इच्छित असतो. पण काही कारणाने आपण त्या व्यक्तीला विसरत देखील नाही. खूप प्रयत्न करतो त्या व्यक्तीपासून लांब जाणं, त्या व्यक्तीच्या आठवणी मनातून काढून टाकणं, पण ते आपल्याला पॉसिबल होत नाहीये. तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक वेळी असा प्रश्न पडत असतो, की हे असं का होतंय? तर त्याच मागची कारणं आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेतोय. एका स्त्रीचा विचार सतत मनात येत असेल, तर याचा अर्थ फक्त आकर्षण नसतो. कधी-कधी ती व्यक्ती आपल्या मनाच्या इतकी जवळ आलेली असते, की मित्रांनो तिची आठवण नकळत प्रत्येक क्षणी आपल्या सोबत राहते. तुम्ही कामात असाल, मित्रांमध्ये असाल, पण अचानक तिचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतो. तिचं बोलणं, तिचं हसणं, तिची काळजी सगळं तुम्हाला परत परत आठवत राहतं. हे फक्त प्रेमाचं लक्षण नसतं, तर मन त्या व्यक्तीशी भावनिकरित्या जोडलं गेलेलं आहे मित्रांनो. कारण जे लोक मनाला आवडतात ना, त्यांना विसरण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी पुन्हा पुन्हा त्यांच्याकडेच आपलं मन खेचलं जातं. आणि खरं सांगायचं तर मित्रांनो, एखाद्या स्त्रीचा विचार सतत मनामध्ये येणं म्हणजे तिची जागा तुमच्या आयुष्यात एकदम खास बनलेली आहे आणि तुम्ही तुमच्या मनात तिची खूप आठवणी जपून ठेवलेल्या आहात. तुमचं मन त्या व्यक्तीमध्ये अडकलेलं आहे. पण मित्रांनो, कधीतरी ती समोर नसली तर तिची आठवण मनाला शांत करते मित्रांनो, आणि तेव्हाच समजतं की मन खरंच कोणावर तरी प्रेम करू लागले. तर त्यामागे हेच एक कारण असतं, की मित्रांनो ती व्यक्ती सतत तुमच्या मनामध्ये येते, याचा अर्थ तुम्ही तिच्या प्रेमात खूप बुडालेला आहात. तुमचं प्रेम खरंच त्या व्यक्तीसाठी लॉयल आहे आणि खरंच तुमचा त्या व्यक्तीमध्ये मन अडकलेलं आहे, म्हणून त्या व्यक्तीचा विचार सतत तुमच्या मनामध्ये येत असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि असं चॅनलशी कनेक्ट राहा अशी तुम्हा सर्वांना अगदी मनापासून मी कळकळीची विनंती करते. आणि इथून मागे तुम्ही खूप छान सपोर्ट केलाय, तसाच इथून पुढे देखील सपोर्ट करा अशी तुम्हाला मी विनंती करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.